तर मित्रांनो आता वाजलेत 2:48 झालेत, 3 वाजायला आलेत ऑलमोस्ट. आता चाललोय गावाला. माझ्यासोबत अजून एक माझा मित्र आहे, 2 जण आहेत. त्या लोकांचं ऍक्च्युली नक्की नव्हतं, अचानक त्यांचं ठरलं. माझं तर फिक्स होतं, आज जाणारच होतो मी, सोलो राईड मध्ये जाणार होतो. पण त्यांचं जस्ट 1 वाजता त्यांचं मला कळलं आता की ते बोलले आम्ही पण येतोय, तर मग सोबतच जाऊया. तर मग आम्ही आता सोबतच निघालोय. ते लोक जरा पुढे गेलेत, मी जरा स्लो चालवत होतो कारण ते रेकॉर्डिंग ऑन करायची होती. आता रात्रीचं काय जास्त मी रेकॉर्ड करणार नाही, कारण आपला कॅमेरा एवढा काही खास नाही, तर नाईटला एवढं काय फुटेज येत नाही. तर छोटे छोटे नाईटला आताच्या या छोटे छोटे शॉर्ट्सच टाकेन. आणि बाकी सर्व मॉर्निंगला थोडा उजेड पडला की मग मॉर्निंगला आपण बाकी सर्व रेकॉर्डिंग करू. हो, रस्ते बघा भेंच. तर गाईज आपण ट्रिप रिसेट केले, ट्रिप हे रिसेट केले 0 वरती. मायलेज पण काढायचं होतं, खूप दिवस झाले, खूप म्हणजे 2 वर्ष झाले मायलेज टेस्ट केलाच नव्हता मी गाडीचा. तर आज थोडा चांगला चान्स भेटला, तर बोललो मायलेज पण काढू. तशी टँक मी फुल केलेला, आता याच्या अगोदरच टँक फुल केलेला. डायरेक्ट घरातून निघालो, पहिलाच टँक फुल करून ठेवलेलं होतं. बघू किती मायलेज देते गाडी. गाडी मी जास्त स्पीडमध्ये न चालवणार, नॉर्मली 50, 60, 70, 70, 80 नॉर्मली क्रूज करणार. 70, 80 नॉर्मली क्रूज करणार. माझे दुसरे मित्र आहेत, ते दोघं पुढेच आहेत. आता आपण कळंबोलीला पोचलोय. एक चहाचा छोटासा ब्रेक घेतलाय. ॲक्च्युली एक गाडीचा सीन झालाय. ही आपली गाडी आहे, भावाच्या गाडीचा रॅक, सॅडल रॅकचं एक नट निघालाय. हा एक इकडे नट आहे, हा इकडचा एक नट निघालाय. पूर्ण बॉक्स खालचे काढचं. हळूहळू जाऊ, जास्त स्पीडमध्ये नाही चालवणार तिला. पुढे कुठे एक नटच आहे, भेटेल इझिली.
आता गॅरेज बघू कुठे असेल. तर काय ज्याची भीती होती तेच झालं. भावाची पाठचा टॉप रॅक तुटला. आता जिपटाईनी बांधतोय आम्ही. रॅक वरून सर्व लगेच खाली केलंय आणि डायरेक्ट आता सीट वरती टाकणार. त्याच्या पाठी जो होता त्याच्या पाठी जो होता तो आता माझ्या पाठी बसेल जोपर्यंत आम्हाला गॅरेज नाही भेटल. जिपटाईनी रॅक बांधणार आहे आणि त्याच्यावरती सीट लावणार आणि बंजी रोपनी लगेच सीट वरती कॅरी करणार. तर काय आता निघालोय. आता बॅग तर काय त्याच्या गाडीच्या पाठी होत नव्हत्या ऍडजस्ट, कारण बॅग पण खूप हेवी होत्या आणि आमच्याकडे बंजी रोप पण ऍक्च्युली एकच होती. तर आता आम्ही सोल्युशन काढलंय की जोपर्यंत गॅरेज नाही भेटत तोपर्यंत एक बॅग माझ्या गाडीच्या पाठी आहे आणि एक बॅग तो कॅरी करतोय एका सिंगल बंजी रोपवरती. माझ्या पाठी जो बसलाय माझा मित्र तो एक बॅग कॅरी करतोय. तर बघू आता पुढे होपसो लवकरच गॅरेज भेटू दे आणि सगळं प्रवास सुखरूप होते. आता डायरेक्ट माणगावलाच शायद आपल्याला गॅरेज वगैरे मिळतील. सो बघू थोडा उजेड झाला की कळेल. गाडी जास्त पळवत नाही, स्लो चालवते. तो पण हळूच चालवते कारण त्याचा पण रॅक तुटलाय. त्याला आम्ही झिप टायनी बांधून ठेवलंय. रॅक वरती तर काही लोड नाहीये पण लेट्स होप की जाईपर्यंत राहिला पाहिजे गॅरेज पर्यंत जाईपर्यंत. तर आपण आता मिडीला पोहोचलोय इंदापूरच्या पाठीमागे. बाबूच आहे इंदापूर ना. हा हा हे अच्छा इकडे काय. हा हा हा. अच्छा बाबू गेला ना मुंबईला. गेला ना तो मुंबईला. गाइस व्ह्यू चेक करा यार काय भारी व्ह्यू येतो. सूर्योदय झालाय. ऍक्च्युली हालत अशी झाली आहे की ज्या बॅग पाठी बांधून न्यायच्या होत्या त्या आम्ही मांडीवरती घेऊन चाललोय. आता आपण माणगावला पोहोचू. इंदापूर आता पाठी गेलं, आता माणगावला पोहोचू. आता हा भाऊ एक रशी होती, या भावाने मस्त बांधलं पाठचा रॅक
आणि बॅगेसोबत रॅक बांधून टाकले त्याला प्रॉपर. गाईज कुले दुखायला लागले, कुले दुखायला लागले. बरं वाटतंय जरा. व्ह्यू चेक करा गाईज, खूप भारी, खूप भारी. हा हा हा. कोकण म्हणजे स्वर्ग. स्वर्ग बघायचं असेल तर कोकणात या. बाईकने आलात तर अतिउत्तम. वा वा. मूड एकदम फ्रेश झाला यार. सगळा थकवा निघून गेला व्ह्यू बघूनच. माझ्या पप्पांनी. आता आम्ही माणगावला पोचलोय. माणगावला थांबलोय आपण इथे. चहा नाश्ता करायसाठी थांबलोय. आपला मित्र भेटलाय, योगेश भाई. तर भावानं आपण निघालोय आता माणगाववरून. चहा नाश्ता केला आणि आता पुढे निघालो. ॲक्च्युली उशीरच झाला आम्हाला रॅकच्या झंझटमारीमुळे. ते काय अजून फिक्स तर केलं नाही आम्ही. ॲक्च्युली आमच्याकडे एक बॅग होती ती आणि 2 बॅग होत्या त्या माझ्या मित्राच्या गाडीवरती. दोन्ही पण रस्सीने टाईट बांधून घेतले. आम्ही आता फ्री आहे. बघू आता. आता विचार चालू आहे डायरेक्ट रत्नागिरीच्या पुढेच थांबायचं. ते रॅक पण लावायचं आहे गॅरेजमध्ये. तर आता तर सध्या तरी टाईटच आहे, एवढा काही प्रॉब्लेम नाही. पण ते करायला तर लागणारच. ते रत्नागिरीच्या पुढेच थांबायचा विचार चालू आहे, कारण उशीर झालाय खूप. दुपारच्या उन्हामध्ये गाडी नकोशी वाटते चालवायला. मी लांजाला जाणार आहे आणि हे दोघं पुढे जाणार आहेत. अजून काय एवढं ऊन म्हणजे पडतंय, पण 7:48 झाले, 7:48 झाले. वातावरण गारच आहे, तुला काय गरम हीट वगैरे येत नाही.
वंदे भारत. हे असे ड्रायव्हरचे आहेत, जरा गाडी सांभाळून चालवा आणि रात्रीचं येत असेल तर स्पीड लिमिट मध्ये आणि थोडं लांब पर्यंत लक्ष द्या. हे बघ इथे पोलीस उभे आहेत, आई धावली. नाकाबंदी लागली आहे, सगळ्या नाकाबंदी लागली बोलले. तर आपण कशेडीच्या भोगदामध्ये एंटर करतोय. हा 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 हा. सकाळी ना काय कधी कधी इथे ना पाणी असतं, बघा काही आहे थोडं, जास्त नाही. कधी कधी पूर्ण रस्ता पाण्याने भरलेला असतो. हे बघा असं थोडं थोडं मध्ये मध्ये पॅचेस असतात पाण्याचे. हॅलो गाईस, तर आपण आता इथे खेडच्या पाठीमागे थांबलोय. ॲक्च्युली भावाची गाडीचा मागच्या टायरमध्ये पंक्चर झालं आहे. 2-3 पंक्चर आहेत. पंक्चरमध्येच पंक्चर आहेत. तर तो आता पंक्चरवाला बोलतोय की टायरच चेंज करायला लागेल. तर बघू आता पुढे खेडच्या आसपास कुठे विचार तर चालू आहे टायरच चेंज करायचं. चालत जाणार का आता पाटीला उड्या. तर गाईस सीन असा झालाय की आम्हाला जिक्सरचा टायर चेंज करायचा पार्टचा, पण इथे कुठे टायर भेटतच नाही जिक्सरचा. आता बघू, आमचा वेळ तर याच्यामध्येच गेलाय. आता पुढे रत्नागिरीला होप्स आहेत भेटील टायर, बघू. आम्हाला नवीनच घ्यायचं आहे, पण जरी सेकंड हँड भेटला तरी पण चालेल. मुंबईला जाऊन रिटर्न आम्ही चेंज करू टायर. आता सेकंड हँड भेटला तात्पुरती तरी चालेल, कारण गाडीची सारखी सारखी हवा निघते. फायनली
रत्नागिरी नाही, चिपळूणला आम्ही टायर चेंज केला. ॲक्च्युली माझ्या मोबाईल कॅमेराची बॅटरी लो झालेली आणि मला माहीतच नाही. मग तिथे टायर वगैरे चेंज करताना चेक वगैरे केलं, तर बॅटरी लो होती. माझ्याकडे एक दुसरी बॅटरी होती, ती लावली आणि पुढची जर्नी रेकॉर्ड करते. तिथेच आपण टाकी पण फुल करून घेतली. मायलेज काढलंय, मी तुम्हाला एंडिंगला सांगतो मायलेज काय निघालंय ते. लास्ट पर्यंत बघत राहा. अजून रत्नागिरी इथून समथिंग 80 किलोमीटर आहे रत्नागिरी अजून. आता काय ब्रेक नाही घेणार, रत्नागिरीलाच डायरेक्ट ते रॅक लावायचं ते लावू. कारण रॅक लावणं गरजेचं आहे, कारण मी लांजाला निघणार, लांजाला आम्ही वेगळे होणार. तर आता तर लगेच सीटवरती बांधलंय. मी निघाल्याच्या नंतरला माझ्या पाठीचा भाऊ बसलाय, त्याला त्या गाडीवरती जायला लागेल. मग ते सीटवरचं लगेच पाठी रॅक वरती ठेवायला लागेल आणि ते घेऊन बसणं तर पॉसिबल नाही, बॅग पण हेवी आहेत. तर आपण होप्स रत्नागिरीमध्ये होईल सॉर्ट आउट तो इश्यू. आता थोडं थोडं ऊन लागायला लागले, तरी चालता गाडीवरती रायडिंग जॅकेट मध्ये एवढं काही वाटत नाही. हे मटेरियल आहे ते ब्रिदिबल मटेरियल आहे, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. हा, जर तुम्ही थांबलात एका ठिकाणी तर मग तुमच्या आतमध्ये तुम्ही भिजलात समजा. तर मित्रांनो, आपण थांबलोय संगमेश्वर बस स्टॉप. संगमेश्वर बस स्थानकला थांबलोय. दिवसाचा रस होते. खूप गरम होते, खूप. त्याच्यामध्ये रायडिंग जॅकेट घातलं तर खतरनाक. गाड्या दाखवतो तुम्हाला गाड्या दाखवतो. तर भावांनो, संगमेश्वरच्या पुढे काम चालू आहे. रस्ता खूप खराब आहे. संगमेश्वरच्या पुढे थोडे थोडे छोटे छोटे पॅचेस आहेत, ते एकदमच खराब आहेत. म्हणजे तुम्ही पकडा 15-20च्या स्पीडनीच जाऊ शकता, असे पॅचेस आहेत. बघा, अजून पण काम चालू आहे इथे. मध्ये मध्ये असा चांगला रस्ता आहे, मध्ये मध्ये खराब रस्ता आहे, इथे पॅचेस आहेत ते. आणि डायव्हर्जन पण खूप आहे संगमेश्वरच्या पुढे. हे बघा, तो रस्ता बंद आहे, वन वे केलाय येण्या जाण्यासाठी. हे बघा, असे कच्चे रस्ते आहेत.
तर इथून संगमेश्वरच्या पुढे येताना थोडं सावकाश या. मध्ये मध्ये असे कच्चे रस्त्यांचे पॅचेस आहेत. बापरे, मोठ्या मोठ्या टेम्पोच्या पाठी गाडी चालवणं पाप आहे. नुसता धूर करत चाललेत. हे बघा, 13च्या स्पीड वरती गाडी चालवायला लागते. बॅग पडायला आलेली म्हणून थांबलेलो. खोलून लावायला लागेल रिटर्न. अरे या पिशवीमुळे आहे ना, ती या साईडला येत बॅग लूज झाली काय. सोड जरा. हा ठीक आहे, चल. चल बघू पुढे काय झालं तर. लय परेशान केलं. टॉप रॅकनी लय परेशान केलं. चौथ्यांदा थांबलोय बांधायसाठी.
ती घरं काय सुंदर दिसतात, काय भारी दिसतात यार ती घरं. लांजाचं मार्केट. हा लांजाचा डेपो, लांजा डेपो. अरे आला दूर लागू होतं. काय काय आता याच्या पुढचं, अरे हवा काय करतोय याच्या पुढचं, आता याच्या पुढचं पुढे. वाटूला वाटूला. 13 किलोमीटर, 15 मिनिटं. 15 मिनिटात आपले भाऊ आपले बघतोय. अरे बॅग बॅग बॅग. भाऊ लोक यो बच्चू आईचा आवाज. माझे पुढचे सस्पेन्शन गेले बा असं वाटतंय मला आईला. चला फायनल स्ट्रेच. वाजले आहेत 2:30 वाजले, आपण लांजामध्ये पोहोचलोय. तर पोहोचलोय आपण आता. मित्र गेले पुढे. कणकवली, ते लोक कणकवलीला राहतात. तर इथून काहीतरी आहे 75 किलोमीटर. अबे तर हॅलो गाईस, हा पार्ट 1 आपला रिलीज करतोय, झालेला आहे. तर याच्यामध्ये छोट्या मोठ्या काही चुका झाल्या आहेत. पहिली बार आहे, थोडा समज गेलो. तर ॲक्च्युली कॅमेरा अँगल थोडा
लो होता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये मी तो व्यवस्थित करेल. आणि ही व्हिडिओ पण खूप मोठी झाली. तर मी प्रयत्न करेल छोटी जरा व्हिडिओ टाकायचा. तर मी तुम्हाला मध्ये व्हिडिओमध्ये बोललेलो की आपण मायलेज टेस्ट पण करणार आहे. तर मायलेज टेस्ट केले. मी तुम्हाला ॲट द टाईम रेकॉर्डिंग न दाखवू शकलो किती किलोमीटर झाले आहेत, किती लिटर पेट्रोल गेलं आहे. पण मी फोटोज काढून घेतलेत. तर ते फोटोज मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवतो. आणि मायलेज बघू द्या काय निघालं आहे ते. तर गाईज तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली ते गाडीची टाकी पूर्ण खाली नव्हती, अर्धी टाकी होती. गाडी साईड स्टँडवरती होती, त्याच्यामुळे ते पेट्रोल कमी दाखवते. तर बघू शकता इथे 250.4 किलोमीटर्स चालली आहे गाडी. तर आपण कॅल्सी करू. 250.4 किलोमीटर्स डिवायडेड बाय हे बघा 4.45 लिटर पेट्रोल गेलं टाकीमध्ये. ओके. 4.45 लिटर्स. तर गाईस 56चा मायलेज दिलेला आहे गाडीने. 56 KMPLचा मायलेज दिले गाडीने. चांगलं मायलेज दिलं. मी डबल सीट होतो आणि लगेज पण होतं. मी 60-80च्या वरती क्रूज करत होतो. तर चांगला मायलेज दिलं आहे गाडीने. ठीक आहे, तर आपला फर्स्ट पार्ट इथेच क्लोज करतो. लवकरच सेकंड पार्ट येईल. नक्कीच बघा आणि सबस्क्राईब करा. या तुमच्या भावांना सपोर्ट द्या. तर चला गाईस, सेकंड पार्टमध्ये भेटू.